पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावलीने राजकुमारचं सत्य तर सगळ्यांसमोर आणलेलं असतं। त्यावेळेस तिलोत्तमा खूपच रागाला गेलेली असते आणि ती म्हणत असते की माझ्या संस्कारांवरती कुणाला शंका घ्यायची असेल तर घेऊ दे, पण याला या घरामध्ये जागा नाही। आणि त्याचा हात धरून त्याला घराबाहेर काढते आणि त्याला म्हणते की निघ इथून। आणि तोही तिला मिश्किलपणे स्माईल देत तिथून निघून जातो। आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला भेटते की अमृता तिच्या रूममध्ये बसलेली असते। तिला खूपच वाईट वाटत असतं आणि तिने हातामध्ये चाकू घेऊन आपल्या मनगडावर ठेवण्याचा प्रयत्न करत असते। तर इकडे राजकुमारला काही माणसांनी मारलेलं असतं, त्याला एकदम मारून त्याच्याकडचे जे पण काही पॉकेट वगैरे होतं ते सगळं घेतलेलं असतं आणि तो पडलेला असतो। त्यावेळेस तो म्हणत असतो की सावली, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि मी तुला सोडणार नाही। तर इकडे आपल्याला पाहायला भेटते की सावलीलाही अस्वस्थपणे वाटत असतं, ती खूपच घाबरलेली असते असं आपल्याला पाहायला भेटते। असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।